अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेला अपघाती मृत्यू हे अत्यंत धक्कादायक वृत्त आज सकाळी ऐकायला मिळालं. विश्वास न बसण्यासारखी बातमी आहे. नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा आरंभ झाला होता आणि पुढचे 7-8 दिवस हे प्रचाराचे दिवस होते. संबंध महाराष्ट्र पिंजून काढायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रचाराचा शुभारंभ बारामतीमधून करण्याकरता ते आज सकाळी मुंबईतून विमानानं निघाले आणि विमान उतरण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. आम्ही दोघेही नोव्हेंबर 2010 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच सूत्र सांभाळले. आम्ही जवळजवळ 4.5 वर्ष एकत्र काम केलं. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. बऱ्याच अडचणीच्या निर्णयामध्ये त्यांनी माझी साथ. एक दिवस सर्व जुने काँग्रेस विचाराची मंडळी एकत्र येतील आणि देशात 2च विचारधारा राहतील. एक उजवी विचारधारा त्याचं प्रतिनिधित्व भाजप करते आणि दुसरी विचारधारा म्हणजे समतेवर आधारित फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा. आणि शरद पवार असतील, अजित पवार असतील, त्या सर्वांचा त्याबद्दल कुठंच काही तडजोड नव्हती, दुमत नव्हतं. तरी सत्तेत सहभागी झाले ते म्हटलं त्यांच्या विचाराचे ते कधी सहमत झाले नव्हते. त्यांनी शेवटपर्यंत समतेचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचारच जपला. तो त्यांना निश्चितच इतर कुठल्याही विचारसरणीपेक्षा अधिक प्रिय होता, हे स्पष्ट आहे. आज बारामतीला दुःखद घटना ऐकल्याबरोबर लाखोचा जनसमूह तिथे जमलेला आहे, शोकाकुल झालेला आहे. त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे. एका बाजूला दिल्लीमध्ये आज पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होतंय. सर्व पवार कुटुंबातील प्रमुख मंडळी दिल्लीत होते आणि सकाळी ही बातमी 9:15च्या सुमारास येऊन धडकली. मी पवार कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो आणि शरद पवार आणि स्वतः शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्राताई असतील, सर्वांच्या प्रति संवेदना प्रकट करतो आणि मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो.